नमस्कार भाऊसोनी. आज नवीन किस्सा आणि नवीन केस आहे, शिकासारखी केस आहे. तर केस अशी भाऊसोनी, काल ती एक पोरून तिनं प्रेमिकाबद्दल गुन्हा दाखल कराल त्याविषयी. तर गुन्हा दाखल कराल उनी तर ते पोऱ्याले पोलिसांनी हजर कर, त्या पोऱ्याले विचारपूस करी. तर त्या पोऱ्यानं काय सांग की मी या अगोदर मुंबईले कामाले असताना त्यांनी एक पोरले फसाडं होतं. ती पोर होती 16 वर्षांनी. तर ती 16 वर्षांनी असल्यामुळे त्यावर पोक्सो अंतर्गत मुंबईला गुन्हा दाखल आहे त्यांनी सांगा. आणि त्या गुन्हामा सुटाना कुर्ता त्यांनी ती पोरले प्रॉमिस करले की मी तुझं संग लग्न करसू म्हणून ती पोर त्यांनी प्रॉमिस करले. आणि आथे आठ यावानंतर त्यांनी अखोराई दुसरं भानगड करी. हाई पोरले अखोर त्यांनी फसाडी, हाई पोरले फिरावं. मग हाई पोर म्हणून त्यांनी संग लग्न करणं. तर याला लग्न करणं नाही कसं काय लग्न करीत एकच ठिकाणी. आता आठे पण त्यांनी पोरले वचन दिलं, तिकडे पण मुंबईले पोरले वचन देऊन ऑलरेडी नावर एक गुन्हा दाखल आहे. तरीसुद्धा हाऊ ती पोरले फसाडून ती पोराडे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला. मग त्यानंतर ती पोरना मायबाप काय सांगेत का यानावर ऑलरेडी गुन्हा दाखल आहे, यांना मागे लागू नको, यांना सोडी दे, काय असेल यानावर सर गुन्हा दाखल कर. तर त्याले पोलीस स्टेशनले जर असं एक दोन पट्टा मारत तर तिथला मग ती पोर बाहेर काढायला लागली पोलीस स्टेशन बाहेर की त्याला काहीच करू नका, मला त्यांच्यासोबतच जाणं आहे, मला त्यांना सांगितलं लग्न करणं आहे. मग त्या मायबापनी सांग तू जर गुन्हा दाखल करशील तर आम्हाला सोबत ये, नाही तर त्यांच्यासोबत आहे. तर ती पोरनी तो पोऱ्याला स्वीकार की मी त्यांच्यासोबत जाणार, मी त्यांच्यासोबत राहणार नाही. तर तो एक आज गुन्हेगार आहे, त्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे, तरीसुद्धा हाही पोरनी त्या पोऱ्याला चुन म्हणजे प्रेम आहे कितला आंधळ आहे देखील. तर ती पोर त्या पोऱ्यासोबत गई आणि तोडे 10 वाजेपर्यंत पोलिसांना बाहेर उभा राहणार. तर त्याला विचारा का बाबा तू अजून का बघ आणि हाय पोरलेली सनी. तर तो म्हणे मला गरज नाही, मी आणि मन आई मन मामान घर रास, मी जर घर गोय पोरली सनी तर मामा मला बी हाकल दी, मन आईल पण हाकल दी म्हणे. सण तो आठे 10 वाजेपर्यंत बसना पोलीस स्टेशनले. आता बाहेर रूम दे कसं कोठे जास्त त्यालाच माहिती. पण पोलीसनी कितली मती मारी आले म्हणच नाही. जरासा डिसिजन देताना निर्णय देताना जराशा व्यवस्थित निर्णय लिया. प्रेम काय कायम टिकत नाही बहीण सोनी, जरासा समजदारीमा निर्णय देत जावा एवढीच विनंती आहे. जय हिंद, जय भारत.